हाय, नमस्कार. टीटी प्लस सरळ सेवा विथ रुक्मिणी या चॅनलमध्ये मी स्वतः रुक्मिणी तुमचं स्वागत करते. बघा, माझ्या शिक्षक बांधव आणि माझ्या भावी शिक्षकांनो किंवा इतर सरळ सेवा करणारे असतील, तलाठी परीक्षा द्यायची तुम्हाला किंवा तुम्हाला पोलीस भरती करायची आहे किंवा सरळ इतर कोणत्याही प्रकारची सरळ सेवा जर द्यायची असेल तर किंवा कंबाईनसाठी देखील ज्यावेळी मी स्वतः एमपीएससी करत होते त्यावेळी मी सर्व पाठ्यपुस्तकांचा सारासार अभ्यास केला. त्यावेळेस मला ते पुढच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होत होत्या. तर बघा, त्याच्यासाठी मी सामाजिक शास्त्राची सिरीज चालू केली आहे. ही सिरीज तुम्ही दररोज बघत चला आणि याच्यामध्ये मी फक्त महत्वाचा आणि कॉन्सेप्च्युअल घेण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, आपला इयत्ता 6वीचा इतिहास चालू आहे. त्याच्यामध्ये आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बौद्ध धर्म आणि जैन धर्म या दोन धर्मांचा अभ्यास केला होता, जो टीईटी साठी खूप महत्वपूर्ण आहे. हे जे धर्म आहेत या धर्मांवरती टीईटीला एक प्रश्न कंपल्सरी येतो. तरी बघा, ते दोन धर्मावरचं लेक्चर जर तुम्ही पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या. आता पुढचा आहे आपला पारशी धर्म. आता बघा, पारशी हा धर्म झरथुष्ट्र यांच्या शिकवणीमधून निर्माण झालेला आहे. कोणाच्या शिकवणीमधून? तर झरथुष्ट्र यांच्या शिकवणीमधून निर्माण झाला आहे. पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतामधून भारतात आले म्हणून त्यांना पारशी असं म्हटलं जातं. झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक मानले जातात. प्रत्येक धर्माचे संस्थापक तुमच्या तोंडपाठ पाहिजेत. हे जे संस्थापक आहेत ते परीक्षेला विचारले जातात. तर झरथुष्ट्र हे कोणत्या धर्माचे संस्थापक आहेत? तर ते पारशी धर्माचे संस्थापक आहेत. आणि त्यांच्या देवाचा उल्लेख ते अहुर मजद असा करतात. त्यांच्या देवाचा उल्लेख ते कसा करतात? अहुर मजद असा त्यांच्या देवाचा ते उल्लेख करत असतात. पुढे बघा, पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी यांना खूप महत्व आहे. अग्नी आणि पाणी यांना पारशी धर्मामध्ये खूप महत्व आहे. पवित्र अग्नी देवळामध्ये प्रज्वलित केला जातो. त्या देवळांना आग्यारी असे म्हटले जाते. त्यांच्या देवळांना काय म्हटलं जातं? तर आग्यारी असं त्यांच्या देवळांना म्हटलं जातं. आता पुढे बघा, इस्लाम धर्म आहे. इस्लाम धर्मामध्ये काय आहे? तर धर्म हा एकेश्वरवाद मानणारा असा एकच अल्ला आहे. म्हणजे इस्लाम धर्मामध्ये काय मानलं जातं? तर अल्लाला मानलं जातं. मुहम्मद पैगंबर हे त्यांचे संस्थापक किंवा त्यांचे प्रेषित होते, हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि मुहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली. अरेबियात मक्का येथे त्यांनी काय केली? इस्लाम धर्माची स्थापना केली. म्हणजे याच्यामध्ये मुसलमान म्हणजे काय? तर अल्लाला पूर्णपणे शरण जाणे म्हणजे मुसलमान. पुढे बघा, कुराण शरीफ हा इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. इस्लाम धर्माचा पवित्र धर्म कोणता? तर कुराण शरीफ हा आहे. आणि तो कुणाच्या मार्फत लिहिला गेला? तर मुहम्मद पैगंबर यांच्या मार्फत लिहिला गेला. आणि त्यांच्या धार्मिक स्थळाला काय नावानं ओळखलं जातं? तर ते मशीद या नावाने ओळखलं जातं. त्यांचा बघा, हा झाला इस्लाम धर्म. आता पारशी धर्म बघितला आपण, इस्लाम धर्म बघितला. आता ख्रिश्चन धर्म. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? तर त्यांच्या देवळाला काय म्हटलं जातं किंवा त्यांचा संस्थापक कोण? या दोनच गोष्टी त्या धर्माबद्दल आपल्याला लक्षात ठेवायच्या. मग पारशी धर्माचे कोण होते? संस्थापक झरथुष्ट्र होते आणि त्यांच्या मंदिराला काय म्हटलं जातं? आग्यारी म्हटलं जातं. इस्लाम धर्माचे संस्थापक कोण? मुहम्मद पैगंबर. त्यांच्या देवळाच्या त्यांच्या देवाच्या मंदिराला काय नाव दिलंय? तर मस्जिद. आता इथं आहे ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन हा धर्म सर्वात जगात लोकसंख्येच्या दृष्टीने सध्या सर्वात मोठा धर्म असून जवळपास हा 2000 वर्षांचा आहे. तर या धर्माची स्थापना कोणी केली? तर ती येशू ख्रिस्तांनी केली. आणि बायबल हा त्यांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. बायबल कोणत्या धर्माचा ग्रंथ आहे? तर ख्रिश्चनचा आहे. आणि त्यांच्या म्हणजे त्यांचं प्रार्थना स्थळ कोणतं आहे? तर चर्च. म्हणजे ख्रिश्चन धर्माविषयी 3-4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं कोणतं? तर त्यांच्या धर्माचे संस्थापक कोण आहेत? येशू ख्रिस्त आहेत. त्याच्या धर्मग्रंथ कोणता? तर बायबल आहे. आणि त्यांच्या प्रार्थना स्थळाचं नाव काय आहे? तर चर्च आहे. झाला ख्रिश्चन धर्म. एवढंच करायचं फक्त. ज्यू धर्म म्हणजे काय? तर ज्यू धर्माचं काय आहे? तर या धर्माला यहुदी धर्म असं देखील म्हणतात. ज्यू धर्माला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की ज्यू धर्माला कोणता धर्म, अजून दुसरं नाव काय आहे? तर यहुदी धर्म असं देखील म्हटलं जातं. तर बघा, त्यांच्या प्रार्थना स्थळाला सिनॅगॉग असं म्हटलं जातं. हा प्रश्न कदाचित म्हणजे माझ्या मतानुसार हा विचारला गेला होता. आणि ख्रिश्चन धर्मावरती एक प्रश्न विचारला गेला होता.
त्याच्यानंतर मुहम्मद पैगंबरांवरती देखील एक प्रश्न विचारला गेला होता टीईटीला. तर बघा, प्रार्थना स्थळांना सिनॅगॉग असं म्हटलं जातं. ज्यू धर्माच्या प्रार्थना स्थळाला सिनॅगॉग असं म्हटलं जातं. बघा, हे आपले धर्म झाले. आता याच्या पुढील लेक्चरमध्ये आपण आता इथं पुढं आपण जनपदे आणि महाजनपदे याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. या महाजनपदांवरती देखील कोसलची राजधानी का काहीतरी आमच्या वेळी विचारली होती. ही देखील खूप महत्वपूर्ण आहेत. बघा, कोसल महाजनपद आहे. कोसल महाजनपदामध्ये याचा विकास नेपाळ पासून उत्तर प्रदेशापर्यंत झाला. मी थोडक्यातच तुम्हाला महत्वाचं सांगते. कोसल महाजनपदाचा विकास कुठून कुठपर्यंत झाला, तर नेपाळ पासून उत्तर प्रदेशमध्ये झाला. त्याची प्रसिद्ध नगरे कोणती होती? श्रावस्ती, कुशावती, साकेत ही त्याची प्रसिद्ध हे होते, नगरी होते. आता कोसलची राजधानी कोणती? तुम्हाला मी म्हटलं होतं याच्यावर प्रश्न आला होता. तर कोसलची राजधानी होती श्रावस्ती. श्रावस्ती ही कोसलची राजधानी होती, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी कोसलचा राजा कोण होता? प्रसेनजित. हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. इतकंच तुम्ही लक्षात ठेवा. दुसरा आहे वत्स महाजनपद. बघा, कोसलची राजधानी लक्षात ठेवा श्रावस्ती. वत्स महाजनपद याची देखील राजधानी लक्षात ठेवा. एक्स्ट्रा काय लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. वत्स महाजनपदाची राजधानी कोशांबी होती. काय होती? कोशांबी होती. त्याच्यानंतर हे महाजनपद शेवटी अवंती महाजनपदामध्ये विलीन झाले. ह्या दोन गोष्टी इथं लक्षात ठेवा. कोसल महाजनपदामध्ये त्याची राजधानी श्रावस्ती. दुसरा आहे वत्स महाजनपद, ज्याची राजधानी आहे कोशांबी. वत्सची कोशांबी. इथं आम्हाला जोड्या लावायला प्रश्न आले होते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझं जमलिंग झाले आणि हा प्रश्न माझा चुकला होता. तर बघा, वत्स यांची राजधानी होती कोशांबी आणि याचं अवंती महाजनपदामध्ये पुढं काय झालं? विलीन झालं. आता पुढं आलं अवंती महाजनपद. अवंती महाजनपद बघा, याचा विस्तार कुठं होता? तर मध्य प्रदेशातील माळवा येथे, माळवा या प्रदेशामध्ये याचा हे होता, विस्तार होता. आणि ज्याची राजधानी सध्या जे आपण उज्जैन म्हणतो, उज्जैन, त्याला पूर्वी म्हणायचे उज्जयिनी, ही त्याची राजधानी आहे. उज्जयिनी ही त्याची राजधानी आहे, एवढंच लक्षात ठेवा. आता पुढचं आहे मगध महाजनपद. मगध महाजनपद बिहार आणि बंगालच्या प्रदेशात मगधचा विस्तार होता. मगध महाजनपदाचा विस्तार कुठे होता? बिहार आणि बंगाल. बिहार आणि बंगाल. बघा, हे सांगत असताना तुम्हाला भूगोलाचा अभ्यास तुमचा चांगला असणं गरजेचं आहे. आपल्या नकाशाचा अभ्यास चांगला असणं गरजेचं आहे. जितका तुमचा नकाशाचा अभ्यास चांगला तेवढं ते तुम्हाला कॅप्चर करायला. आता समजा मगध महाजनपदाचा विस्तार हा बंगाल आणि बिहार प्रांतात आहे, तर मी पूर्ण भारत सोडून मी त्या कोपऱ्यामध्ये गेले पाहिजे आणि माझ्या तिथं क्लिक झालं पाहिजे. हा, बिहार इथं, बंगाल इथं, आणि तिथं तुम्हाला तुम्ही तिथं अटॅच झाला पाहिजे की हा इथं काय आहे, तर मगध महाजनपद आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं, तरच तुमचा अभ्यास चांगला होऊ शकतो. नाहीतर नाहीच म्हटलं तरी चालेल. कारण तुम्हाला तिथं मग रोट लर्निंग करणं, म्हणजे रोट लर्निंग तुम्हाला तिथं करावं लागेल. आणि रोट लर्निंग महत्वाचं नसतं. तुम्ही ऍक्टिव्ह राहून कसं ते समजून घेऊ शकता, म्हणजे त्या नकाशाची सांगड मगध महाजनपदाशी जर तुम्ही घातली तर तुम्हाला लगेच परीक्षेमध्ये पण क्लिक होणार की मगध महाजनपद म्हणजे मी कुठं गेलो होतो, तर भारताच्या पूर्वेकडच्या साईडला मी गेलो होतो. आणि तिथं कोणतं? तर बंगाल आणि बिहार, असं लक्षात ठेवायचं. आणि बिंबिसार हा येथील प्रमुख राजा होता. बिंबिसार हा येथील प्रमुख राजा होता. बघा, मी तुम्हाला फक्त महत्वाचं सांगते. आता आपण थोडक्यात बघूया कोणकोणती आपण महाजनपदं बघितली. कोसल बघितलं, वत्स बघितलं, अवंती बघितलं आणि मगध बघितलं. आता यांचा विस्तार, कोसलचा विस्तार कुठपर्यंत झाला होता, तर नेपाळ आणि उत्तर प्रदेशापर्यंत याचा विस्तार कोसलचा झाला होता. कोसलची राजधानी कोणती होती? श्रावस्ती होती. आणि त्यावेळी राजा कोणता होता? प्रसेनजित होता. एवढंच लक्षात ठेवा. आता दुसरं आहे वत्स. वत्स महाजनपदाचा विस्तार कुठपर्यंत झाला होता, तर अलाहाबाद प्रदेशामध्ये याचा विस्तार झाला होता. याची राजधानी कोणती होती? कोशांबी होती. इथं प्रमुख राजा कोणता होता, तर उदयन हा राजा इथं होता. आता हा माझा नोट्सचा भाग आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. अवंती बघा, वत्सचं विलिनीकरण झाल्यानंतर अवंती या महाजनपदामध्ये, तर त्या अवंती या महाजनपदाचा प्रदेशाचा विस्तार कुठपर्यंत होता, तर मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये. तर याची राजधानी कोणती होती? उज्जयिनी, जे आताचं उज्जैन म्हणून आपण ओळखलं जातं. आणि यावेळी राजा कोणता होता? प्रद्योक्त राजा होता त्यावेळी अवंती. आणि त्याच्यानंतर आलं मगध प्रदेशाचा विस्तार बिहार आणि बंगाल. त्याच्यानंतर तिथं
राजधानी कोणती होती? राजगृह. त्यालाच दुसरं नाव आहे राजगीर. राजगृह राजगीर. आणि तिथला राजा कोणता होता? राजा बिंबिसार. हे तुम्ही इथपर्यंत लक्षात ठेवा. बिंबिसारानंतर काय झालं तर त्याचा मुलगा अजातशत्रू मगधच्या गादीवर आला. म्हणजे राजा बिंबिसारानंतर कोण राजा झाला तिथं? तर त्याचाच मुलगा अजातशत्रू हा त्याचा काय झाला? तिथला गादीवर बसला. अजातशत्रूने पाटलीग्राम ही नवीन राजधानी उभारली. अजातशत्रूनं काय केलं तर मगध राज्याची राजधानी बदलली आणि त्यानं पाटलीग्राम ही राजधानी, म्हणजे राजगृहाच्या जागेवर त्यानं पाटलीग्राम ही राजधानी पुन्हा ठेवली. ह्या थोड्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर दरम्यान काय झालं तर त्या मगध राजावर नंद राजाची देखील सत्ता आली होती. आणि नंद हे मगधचे सर्वात बलिष्ठ राजे मानले जातात. त्यांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली. प्रश्न विचारला जाईल, वजनमापाची प्रमाणित पद्धती कोणी सुरू केली? तर नंद राजांनी सुरू केली. असा प्रश्न विचारला जाईल. नंद राजा कोणत्या महाजनपदातील आहेत? तर ते मगध महाजनपदातील आहेत. इतकंच तुम्ही लक्षात ठेवा. आणि नंद घराण्यातील शेवटचा राजा कोणता? हे एक लक्षात ठेवा. इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण सरळ सेवेला आलता म्हणजे तुम्हाला विचारला जाणार तो प्रश्न. सरळ सेवेला ज्यावेळी TCS परीक्षा घेत होतं त्यावेळी हा प्रश्न येत होता. इवन TCSचा खूप मोठा जो प्रश्नपत्रिकेचा जो विचारण्याचा जो एक हे आहे, म्हणजे अभ्यासक्रमातला जो घटक आहे तर तो हाच आहे. या महाजनपद असतील किंवा जे धर्म असतील याच्यावर त्यांचा खूप फोकस होता TCSचा. आणि त्याच्यामध्येच विचारला होता की नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण होता? तर तो धनानंद होता. इतकंच लक्षात ठेवा. बघा आपण थांबूया आपण. आता राहिलेला पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. तर बघा याच्यामध्ये आपण राहिलेले आपले ग्रंथ बघितले. पारशी असेल, ख्रिश्चन असेल, इस्लाम असेल, ज्यू धर्म असेल, त्याचे संस्थापक बघितले. त्याच्यानंतर त्यांची प्रार्थना स्थळांची नावं बघितली. इतकंच लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण महाजनपद बघितली. 4 महाजनपद बघितली. कोसल, ज्याची राजधानी श्रावस्ती होती. त्याच्यानंतर वत्स बघितलं, ज्याची राजधानी काय होती? वत्सची कोशांबी होती. त्याच्यानंतर आपण अवंती, ज्याचं वत्सचं विलिनीकरण अवंतीमध्ये झालं, त्याचं उज्जैन ही राजधानी होती. त्याच्यानंतर आलं मगधची राजगृह ही राजधानी होती. या गोष्टी बघितल्या आणि ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावर TETला 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच इतर सरळ सेवा असेल, कंबाईन करणारी लोक असतील. आता मी स्वतः MPSC करत होते, त्याच्यामुळे मला देखील माहित आहे की प्रश्न कोणत्या टॉपिक मधून येऊ शकतात. तर म्हणून मी तुम्हाला तिथं ट्रेस देऊन सांगत असते की हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा आणि माझे लेक्चर पुरेपूर बघत जा. आणि विशेष म्हणजे तुम्ही लाईक करत जा, कमेंट करत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे अशीच माहिती देण्याचा मी तुम्हाला 100% प्रयत्न करीन. धन्यवाद.